भेट घेतली काय नक्की भावना आणि काय शासनाकडून होतं? मी अर्थातच कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आमची आता प्रायोरिटी हीच आहे की जे 2 गृहस्थ तिकडे अजूनही अडकलेले आहेत तर त्यांना तिथून बाहेर काढण्यामध्ये आमची प्रायोरिटी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा संपूर्ण भाग आहे तो हा सह्याद्रीच्या पायथ्याशीला ही संपूर्ण गावं आहेत. संध्याकाळच्या नंतर कुठलेही बचावकार्य करता येत नाही. प्रचंड पाऊस असतो, अंधारामुळे करता येत नाही. परंतु तरीसुद्धा NDRFची टीम 30 जवान इथे आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत. माझा विश्वास आहे पुढच्या काही तासामध्येच ते सापडतील देखील. पोखरेन देखील आम्ही आणला होतो, तो देखील तिकडे बसलेला आहे, तो देखील अडकलेला आहे. बचावकार्यामध्ये पावसामुळे अडचणी येत आहेत, परंतु नक्कीच प्रयत्न आमचा चालू आहे. आता काय शासनाकडनं आपल्या काय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे? आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी मी येतानाच त्यांच्याशी मी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. परंतु डोंगरखोऱ्याचा भाग असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क तसा काही होऊ शकला नाही. परंतु जी काही प्राथमिक चर्चा आमची शासनाची भूमिका आहे त्यामध्ये अर्थातच मी स्वतः इथे आहे, राज्यमंत्री म्हणून देखील शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून देखील कुटुंबियांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो. 100% जे वारसदार आहेत त्यांना योग्य मदत देण्यात येईल. ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना पुन्हा उभं करण्याकरिता शासनाला 100% मदत करण्यात येईल. आणि कुटुंबियांच्या पाठीशी ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या सर्वांच्या पाठीशी देखील आम्ही शासन म्हणून देखील उभे आहोत आणि शिवसैनिक म्हणून देखील आज या सर्व कुटुंबियांसोबत आम्ही सर्व आहोत. त्या स्थलांतराच्या संदर्भामध्ये काय आपल्याला या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली करावं लागेल? मागील जवळपास 1 वर्षापूर्वी मी या बाबतीमध्ये बैठक घेतली होती आणि त्यामध्ये माझ्या सूचना अशा होत्या की संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात अशी शक्यता आहे, अशा ठिकाणांचा एक आराखडा तयार केला पाहिजे. त्या गावांमध्ये जिथे जिथे शासकीय जागा आहेत तिथे आपण स्थलांतरित करायचा प्रस्ताव आपण ग्रामस्थांसमोर ठेवला पाहिजे. शासकीय जागा नसतील तर खाजगी जागा आपण बघा, त्या आपण भूसंपादित करून घेऊ. त्या ठिकाणी आपल्याकडून येतं ते आपण बघू. कोणी अनेक ठिकाणी काही दानशूर व्यक्तिमत्व असतात, ते आपली जमीन अशा वस्त्यांसाठी अशा घरांसाठी करण्याकरिता द्यायला तयार असतात, तर त्यांची आम्ही प्रयत्न करू. जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत नक्कीच या बाबतीमध्ये हा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून आम्ही त्या प्रयत्नामध्ये आहोत. आराखडा पुन्हा आम्ही जिल्ह्याचं ते एक तयार करतो आहोत आणि धोक्याच्या ठिकाणच्या जागा जी घरं आहेत त्यांना स्थलांतरित करायचे यामध्ये आम्ही प्रयत्न करतो. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती संबंध महाराष्ट्रामधील जनतेला, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेला आम्ही आवाहन करतो. आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी आपण सर्व आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी आपण ह्या अतिवृष्टीचा सामना आपण करत असतो. अशा वेळेला काही जी ठिकाणं ही धोक्याची वस्तू म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत तर शासनाने दिलेला हा इशारा ह्या दिवसांमध्ये आपण तो गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अशा घटना टाळण्याकरिता नक्कीच आपण सतर्क राहावं. शासनाकडनं आपल्याला जी काही मदतीची अपेक्षा आहे नक्कीच आपण शासनाला कधीही आपण हाक मारा. आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. आपले स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आपण संपर्क करा. गावातले पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, पंचायत समिती जिल्हा सदस्य असतील, तहसीलदार, प्रांत असतील, यांना आपण संपर्क करा. आपल्या ज्या पद्धतीची मदत हवी आहे नक्कीच आम्ही आपल्याला त्याची मदत करू. परंतु या इशारा दिलेला असताना शासनाने जे काही आपल्याला आवाहन केलं त्याच्या त्या नियमांचं आपण पालन करायची विनंती.